स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। विशाल वाबळे, आज आमच्या घरातील निलिमा वाबळे ही मंचरला जॉबला येत असते। ती घरी रिटर्न जात असता संध्याकाळी 7:30च्या दरम्यान ती चांडवली खुर्द आणि चांडवली बुद्रुक या दरम्यान नदीवर एक ब्रिज आहे। चांडवली खुर्द मध्ये 7:30च्या दरम्यान एक त्यांना बिबट्याचं लहान पिल्लू आडवं गेलं म्हणून टू व्हीलरला जरा त्यांनी टू व्हीलर जरा शांत केली, थोडी सावकाश केली आणि त्या दरम्यान त्याच बिबट्याची मादा त्या माद्याने त्या माझ्या पुतणीवर हल्ला केला आणि त्याच्यात पुतणी थोडा एक नखी तिला खरचटली। सुदैवाने त्या बॅगवर पंजाचा अटॅक झाल्यामुळं ती सुदैवाने वाचली। पण परंतु त्यानंतर देखील हे पेशंट मंचर ग्रामीण रुग्णालयात आल्यानंतर हे नंतर सुद्धा 2 अटॅक तिथं झाले। मग ही गोष्ट मी अधिकाऱ्यांना भोसले साहेबांना कॉल केला, खासदार अमोल कोल्हे साहेबांनी मी सुद्धा अधिकाऱ्यांना फोन करून त्या घटनेवर पाठवलं। पण ही 4थी घटना आहे। 2 दिवसापूर्वीच खडकीचा सुनील शिंदे याच्यावर सुद्धा त्याच दरम्यान 1-2 किलोमीटरच्या अंतरावर असाच हल्ला रात्रीच्या 11-11:30 वाजता झाला। त्याच्या बी टू व्हीलरवरच हा अटॅक झाला होता। कारण की हे वारंवार त्याच परिसरात कंटिन्यू होत आहे। त्यामुळे मी प्रशासनाला किंवा वन विभागाला विनंती करतो, जो काही बिबट असेल त्याला तुम्ही लवकरात लवकर जेलबंद करण्यात यावे। कारण की याच्यात कोणाचा बळी जाऊ नये। कारण की थोड्यावरून हिला वाचलंय, हिला 10-15 फूट ओढलं होतं त्या बॅगला धरून। मुलीसोबत कोण होतं? आमचं जे एक सचिन वाबळे, तिचे माझा चुलत भाऊ तोच होता टू व्हीलरवर। आता ही घटना झाल्यानंतरून घटनास्थळावरती तुम्ही गेले या ठिकाणी? नाही, मी कामानिमित्त मंचरलाच आलो होतो। जसं कळलं मग मी सरकारी दवाखान्यामध्ये आलो। परिस्थिती काय आहे आता? परिस्थिती व्यवस्थित आहे। तिच्या डाव्या हाताला अंगठ्याच्या वरती एक नखीचा वार झालेला आहे, पण ती बॅग असल्यामुळं सुदैवाने वाचली। नाही तर बॅग नसती तर तिच्या वस्तू अटॅक होता पूर्णतः। म्हणजे बिबट या ठिकाणी दिसत आहे? बिबट दिसतोय। 2 दिवसापूर्वी आमच्याच खडकी गावातील सुनील शिंदे या युवकावर सुद्धा रात्रीच्या 11च्या दरम्यान त्याच 2 किलोमीटर मध्ये असाच अटॅक केला होता बिबट्याने। वन अधिकाऱ्यांना डॉक्टर खासदार अमोल कोल्हे यांनी जुन्नरच्या आरोग्यांना बी कॉल केला होता। त्यांनी तुरंत इकडे भोसले साहेबांना त्यांना पाठवून दिले। ते घटनास्थळी गेलेले। फक्त आमची एक विनंती आहे, हा अटॅक हा 4था-5वा अटॅक आहे या 2-3 किलोमीटर मध्ये। तो कोण बिबट असन, मादा असन किंवा नर असन, तो लवकरात लवकर तो पकडणं गरजेचं आहे। नाही तर हे दुसरं काही याचं रूपांतर आपल्याला बघायला नको, त्याच्या आत हा बिबट पकडणं गरजेचं आहे। माझं नाव नीलम चंद्रकांत वाबळे। कामावरून आम्ही टू व्हीलरवर घरी जात होतो। ते चांडवलीच्या पुलाच्या तिथे ते वाघिणीने अटॅक केला। त्याचं एक छोटं पिल्लू होतं, ते पिल्लू आडवं गेल्यामुळे गाडी थोडी स्लो झाली, वाघिणीने अटॅक केला। म्हणजे तुम्ही कामावरून घरी चालले होते? हो। मला वाग दिसला का त्यांनी झडप घातली? नाही, वाघ दिसलाच नव्हता। फक्त त्याचं पिल्लू छोटस आलं मध्ये आधी। वाघ मागच होता त्याच्या मागे वाघ? हा, ते गवतामध्ये दिसलाच नाही आम्हाला वाघ, डायरेक्ट अंगावर आला। पहिलं वाघाचं पिल्लू तुम्हाला रस्त्यावरती? हा, पिल्लू दिसलं होतं आणि मग त्याच्यानंतर मागाने वाघ डायरेक्ट झडप घातली। तुम्ही कामावून येत होता? हो। ही घटना कुठे झाली? चांडवलीमध्ये। चांडवलीच्या गावामध्ये झाली की गावाच्या? नाही, तर नदीचा जो पूल आहे ना त्याच्या तिथे। मग मागणी झडप घातल्यावरती तुम्ही पडले की कसं काय? गाडीवरून मला डायरेक्ट ओढलं आणि ती बॅग होती त्याच्यामुळे मी वाचले। बॅगेला नख्या वगैरे लागल्या थोडं। तुमच्याकडे बॅग होती? हा, बॅग होती माझ्याकडे। बॅगेवरती झडप घातली, मागून झडप घातली? पुढच्या बाजूने घातली, पण मी पडले ना, मग ते बॅग भरली त्यांनी आणि हाताला नखी लागली। तुमच्यासोबत कोण होते? माझे चुलते होते का? हा। त्यांना लागली की नाही? हा, माझ्यावरच घातली। मी सचिन नारायण वाबळे। आम्ही संध्याकाळी कामावरून सुटून घरी चाललेलो होतो। त्या नदीच्या पुलाची तिथं पिल्लू आम्हाला पहिला आडवा आल्यामुळे आम्ही गाडी स्लो केली। काही अचानक ते वेगळंच काहीतरी वाटलं, लाईटीचं उजेड कमी असल्यामुळं टू व्हीलर वरती गाडी स्लो झाल्यानंतर त्याने डायरेक्ट
हिच्यावरती अटॅक केला पुढच्या बाजून आणि हिला खाली पाडलं आणि बॅगेला नख्या मारून हिला वडीत चालवलं असे. वडील चालवलं होतं. हो मग तुम्ही गाडी चालवत होता का? हो मी स्वतः गाडी चालवत होतो. आणि वाघाने मागणं झडपलं. मागून झडप घातली. पिल्लू असं पुढे आल्यामुळे ना आम्ही गाडी स्लो झाली का त्यांनी डायरेक्ट मागून येऊन हिच्यावर अटॅक केला असं झालं. मग आता तुम्ही जेव्हा गाडी चालवत होता हो. त्यावेळेस ते पिल्लू समोर आलं. पिल्लू डायरेक्ट मग समोर तुम्ही गाडी आला. slow केली की काय? गाडी स्लो केली ना डायरेक्ट अचानक पुढे आलं ते म्हणून आम्ही गाडी स्लो केली. मग अचानक काय आलं आम्हाला वाटलं पहिलं असं मांजर वगैरे काय असं वेगळं. मग ते स्लो केल्यानंतर आमच्या डायरेक्ट वाघाने अटॅक केला आम्हाला मागून असे. त्यामुळे पुढे पिल्ला लक्षच नाही गेलं आमचं. मग आता ही घटना जवळ कोणी आसपास होतं की कसं काय? जवळ आसपास कुणीच नव्हतं. आम्ही चाललेलो होतो. वाघाने अटॅक केल्यानंतर मागून येणाऱ्या गाड्या आणि पुढून येणाऱ्या गाड्या वगैरे चांडवली फाट्यावर माणसं बसलेली ना ती सगळी लगेच त्वरित जमा झाली तिथे. ऍम्ब्युलन्स मध्ये ते आणलं गेलं. हो ऍम्ब्युलन्स मध्ये आणलं.